पण जो विचार करतोय तो येणं साहजिकच आहे. 25 ते 30 वर्षात खूप काही गमावं लागतं आपल्याला. मी पण खूप काही गमावलं आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. पहिला, तुझा भूतकाळ उकरायचा बंद कर. तू ज्या लोकांचा विचार करतोय ना, तुझी एक क्षणही आठवण येत नाही. जे लोक तुझ्या बरोबर आहे त्यांना जप. ते तुला सोडून गेले त्यांचा विचार करत बसू नको. नातेवाईक आणि जवळचे 1-2 मित्र सोडून बाकी सर्व मोबाईल नंबर डिलीट कर. काहीही उपयोगाचे नाही, कारण तेच 1-2 मित्र तुझ्या मदतीला येणार. बाकी सर्व धोतांड आहे. सगळ्या सोशल मीडिया ॲप्स डिलीट कर. हेच खूप महत्त्वाचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझी आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी असेल तर 2 महिन्यांसाठी नोकरी सोड आणि निसर्गाच्या सानिध्यात ये. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची पुस्तके वाच आणि त्या लोकांनी काय संघर्ष केला आहे तो बघ. तेवढं नाही झालं, आई वडिलांचा संघर्ष डोळ्यासमोर आण. तेच खूप महत्त्वाचं आहे. वाटलंच तर एक वेळ डॉक्टरांकडे जाऊन ये. तर ज्या ठिकाणी राहतो ते ठिकाण सोड आणि गड किल्ले एक्सप्लोर कर. मंदिरात जाऊन ये. जेवढं एक्सप्लोर करशील तेवढं तुला फायद्याचे ठरेल. तुझ्या जवळ आहे त्यांचा आधार बनण्याचा प्रयत्न करा, कमीत कमी स्वतःचा तरी. आणि महत्त्वाचं म्हणजे नोकरी, लग्न या गोष्टी शून्य आहे आपल्या जीवापुढे. त्यामुळे चुकीचं काही करू नका. आयुष्य सुखाने जगण्याचा प्रयत्न करा. आणि शेवट जाता जाता एकच सांगेल, सर्वात महत्त्वाचे, अगोदर तू कोण आहे, तुला काय आवडतं, तुला भविष्यात काय करायचे आहे, तू स्वतःला ओळख आणि तू कोण आहेस याचा विचार कर. याचे उत्तर मिळाले की सगळं काही सोपं होईल. ह्या गोष्टी तुम्हाला पटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ऋषी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.